ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आपलं काय चालू आहे, संत चरित्र. आणि संत चरित्रातून आपण काय घ्यायचं आहे, त्यांनी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे. त्यांनी काय केलं, जगा आणि जगू द्या. दुसऱ्याकरता देव कुठे, आपल्या हृदयात आहे, प्राणीमात्रात आहे, निसर्गात आहे, आईबापात आहे. मग आपण तेच करायचे. आपण काय करतो, संसार करतो आणि या संसारामध्ये सगळी तोडमोड करून टाकतो. आणि संसार जो संसारामध्ये माणसाचं वय वाढत जातं. संसार सुरुवातीला गोड आहे, नंतर कसं आहे, कडू आहे. परमार्थ हा सुरुवातीला कडू आहे, नंतर गोड आहे. प्रपंचामध्ये जसं वय वाढत जाईल, माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रपंचात वय वाढत गेलं, बाबा तुम्हाला काय कळत नाही, गप्प बसा. आणि परमार्थामध्ये जो वय वाढल, वयोनिधी तपोनिधी, त्याचं लोक दर्शन घेतात. म्हणून आज भक्तिविजय कथासार याच्यामध्ये संत चरित्र आहे. त्या संताचं चरित्र मी तुमच्याकडे थोडक्यात मांडायचा प्रयत्न करू राहिलो. आणि मग आपण काय करायचंय, प्रपंच करायचंय का परमार्थ करायचे. मग त्याचं ते तुकारामानं सांगितलंय, संसारी असावी आसुनी नसावी, आधी प्रपंच करी नेटका, मग परमार्थ विवेका. कमळाचं फूल पाण्यात असतं, पाणी त्याच्यात नसतं. नाव पाण्यात असते. संसारी असावी आसुनी नसावी. कोर्टात वकील लोक भांडतात, बाहेर निघाले का ते गोड बोलतात. त्याचं भांडणाचा त्यांचा काय परिणाम होतो, तसा आपल्यात संसार आपण करा. मी याच्यात आहे, हे माझं काही नाही तरी मी करतो. आणि आपण काय करतो, माझं आणि मी. आणि मग काय करतो, दुःख होतो आणि देवाकडे जातो, देवा मला दुःख झालं, मला सुख दे. देव काय म्हणतो, देवापाशी नाही सुखाचे ग थोडे, आणून देईल आपल्या हाती, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मग गीतेत सांगितलेले, सुकुळे सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. सुख आलं ना, भगवंताचा प्रसाद आहे. दुःख आलं ना, भगवंताचा प्रसाद आहे. आणि मग स्थितप्रज्ञ अध्याय दिलेला आहे. एखाद्यानं शिव्या दिल्या, एखाद्यानं मान केला, सन्मान केला, तोटा झाला, नफा झाला नावा. ही स्थितप्रज्ञाचे लक्ष आहे. आणि हा दुसरा अध्याय आपल्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे, तेच सुख आहे. आणि लोक सुखाच्या मागे जातात, देवाला सांगतात, देवावर दोष देतात. देव म्हणतो मी कोणाचंच वाईट करीत नाही आणि कोणाचंच चांगलं करीत नाही. तू जसं कर्म केलं असेल, तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदिका. देवाला चुकलं नाही तर आपले काय घेते, तुझ्या कर्माचं फळ तुला मिळतं. आणि आपण दुसऱ्याकडं बोट करतो. एक बोट त्यांनी माझं वाईट केलं, देवानं वाईट केलं, 4 बोटं आपल्या का असतात. आपण आपल्याला विसरून गेलेलो आहे. आणि मग असं हे चरित्र जे आहे कोणाचं, कबीराचं. कबीर काय झाला, कबीराचा जन्म शिपल्यात झाला. गरिबी होता, कोष्टी होता, कमी कुळातला होता. आणि मग त्या कबीराला लोक त्याच्यापाशी जात नव्हते. ब्राह्मण लोक जाती यादा पहिल्यापासून होती. आणि मग त्या कबीराची लोक हेटाळणी करायची. आजही संताची लोक हेटाळणी करतात का तो कबीराच्या घरी खायला अन्न नव्हतं, अंगाला कपडे नव्हते, गरिबी होती. आणि संत जर आले, मग काय केलं, एक दिवस संत आले आणि त्यांनी जे 50 संत होते. मग आता आम्हाला राहायची व्यवस्था कोणाकडे मिळेल. लोकांनी त्या कबीराचं घर दाखवून दिलं. आणि बघा त्या कबीराच्या घरी जेव्हा ते संत आले, आणि मग घरात तर काहीच नाही आहे. आणि मग कबीर काय म्हणतो बायकोला, आता काय करायचं म्हणून, आपल्याकडे संत आले आणि त्यांना तर आपल्या घरी आलेल्या माणसाला जेवण तर द्यायलाच पाहिजे ना. मग कबीराची बायको, बाहेर पाऊस चालला होता आणि त्या पावसामध्ये एक वाण्याच्या घरी गेली. बघा आपण सियाळ चांगुना म्हणतो, चांगुनानं काय केलं होतं, आज तिचं नाव अमर आहे. तिनं स्वतःचं मुलगं कापलं नाही, त्याचं मुंडकं ठेचलं. आणि तो स्वयंपाक कसा केला, हसत केला. आणि तिचं नाव आज अमर आहे. तशी ही कबीराची बायको वाण्याच्या घरी गेली
आणि त्या वाण्याची बुद्धी देखणी होती आणि बुद्धी फिरली. तो काय म्हणतो, मी तुला बाजार देतो, पण माझ्या मनातली इच्छा तू पूर्ण करशील काय. आता ती पतिव्रता होती आणि जर असं कबूल करावा तर पतिव्रता पण जातं, नाही म्हणावं तर इकडे साधू संत उपाशी राहतात. असा तिच्या पेच पडला आणि मग तिनं काय केलं, कबूल केलं. वचन दिलं, मला बाजार द्या, मी बाजार घरी नेते, साधू संत जीव घालते आणि मग तुमच्याकडे येते. बघा, तिनं बाजार नेला, घरी नेला. संत मंडळी जेव्हा बाजार बघितला, संत मंडळीने सांगितलं, आता टाईम झाला स्वयंपाक करायला, आम्ही स्वतः मदत करतो. आणि सगळे संत मंडळी स्वयंपाकाला बी लागली आणि सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला आणि संत जेवले. आणि मग संत जेवल्यानंतर जेव्हा संत झोपले तेव्हा कबीराची बायको म्हणती, तुम्ही आता संतांची सेवा करा. मी हा जो बाजार आणलेला आहे, हा बाजार मारवाड कोण आणला आणि त्याला मी तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला मी कबूल केलेले. आणि मग तो त्या कबीरनं काय सांगितलं, चांगलं झालं म्हण, मग तू जे हे केलं ना खूप चांगलं केलं म्हण. मग आता बाहेर पाऊस चाला, विजाचा कडकडाट आहे, मग तू एकटी कशी काय जातील, मग मी तुला घेऊन येतो. बघा किती मोठं ध्येय, किती मोठं धाडस आहे काय. आणि आजच्या जगामध्ये काय करतात, नवरा बायको एकमेकावर संशय खातात आणि भांडणं करतात. तेच उदाहरणं माझ्याकडे लोक मिटवतात. आमचे भांडणं होतात, मी ज्योतिष भविष्य पाहतो, आमचे भांडणं का होतात, काहीच नसतं, पण ते एकमेकावर संशय खातात. आणि कुटुंब जर करायचं ठरलं प्रपंच, तर एकमेकाचा विश्वास पाहिजे, त्याचं नाव प्रपंच. एकमेकावर विश्वास राहिला नाही, कुटुंबात भांडणं झालेले. आणि असा तो कबीर त्या बायकोला खांद्यावर घेतलं आणि मारवाड्याच्या तिथे नेऊन ठेवलं. आता मारवाड्याला बघितलं का बा, आता ही बावर पाऊस चाला, हिचे पाय माखलेले असतील आणि त्यांनी पाणी आणलं आणि हातपाय धुवू म्हणून. तिनं सांगितलं, हातपाय धुवायची काही गरज नाही म्हणून, माझा नवरा आलेला आहे आणि त्यांनी मला खांदे उचलून आणलेलं आहे. आता मी आली, तुझी काय इच्छा असेल मी तुला कबूल केले, तुझी इच्छा तृप्त करून घे. बघा किती मोठं धाडस आहे. कशा करता, संतान करता. बघा मग त्या मारवाड्याची बुद्धी बदलली आणि मग त्याने तिचे पाय धरले. चुकी झाली म्हणा माझी, तू हे जे केलं आणि मी काय करतो, तू काय केलं आणि मी काय करतो. आणि मग तिनं काय केलं, त्या कबीराची तिनं गाठ घालून दिली आणि त्यांनी कबीराला काय केलं, गुरु केलं. म्हणजे माणसाचं महत्त्व कसं आहे, संत संगतीना थोर लाभ झाला. म्हणून संगत कोणाची घ्यायची, संताची घ्यायची. जशी आपल्याला संगत असेल तसा माणूस बनतो. आणि असंच एक उदाहरण आहे कोणचं, मीराबाईचं. मीराबाईच्या संगतीना जो भांग्याचा मुलगा होता आणि तो बदलून गेला आणि त्याने मीराबाईला गुरु केलं. आणि मग त्या कबीरा ज्या वेळेला नामदेव आला आणि नामदेवानी कबीराचं दर्शन घेतलं आणि कबीराला ज्ञानदेवा, सोपान काका, मुक्ताबाई, मीराबाई सगळी संत मंडळी कबीराच्या गेले आली. आणि त्या कबीराला त्यांनी सांगितलं का तुम्ही पुंडलिकाला भेटण्याकरता विठेवरी पांडुरंग आलेले आणि त्यांचं दर्शन घ्यायला या. बघा कबीराबरोबर रामाची भक्ती करत होता आणि तो राम त्याची शेले विणत होता. शेले कबीराच्या घरी शेले विणतो भगवंत, जनाबाई संगी दळण दळतो, चोख्या मेळाचे गुरे ओढतो, सावता माळ्याचे घरी गवत खुरपतो. असे भगवंतांनी कामं केले. आणि मग का केले, का ती भक्ती कशी होती, निष्काम भक्ती होती. ज्यावेळेला, म्हणून माझं सांगण्याचा हेतू एकच आहे का आपली जी आज समाजात भक्ती केली जाते ही कोणची, मला काहीतरी दे. आणि संतांनी जी भक्ती केली, निष्काम केली, मला काही नको. म्हणून निरपेक्ष सुचिर दक्ष उदासीन घेता होता. निरपेक्ष भावनेनं जर काम केलं तेव्हा भगवंत त्याचा दास बनतो. आज समाजामध्ये भक्ती कशी झाली, व्यापारी भक्ती झालेली, मला हे दे मी तुला ते दे. आणि भक्ती कशी पाहिजे, निष्काम.
निष्काम भावनेनं भक्ती जर केली तर भगवंत त्याचा दास होतो. हे संत चरित्रातून आपल्याला सांगायला मिळतं. म्हणून आपली भारतीय संस्कृती काय सांगितले, जगा आणि जगू द्या. असं महान कबीर आहे. आणि त्या कबीराचे दोहे वाचा. कबीराचे दोहे माणसाला उपदेश करतात आणि माणसाच्या मनाला शांती मिळते. असं कबीराचं चरित्र आपण आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न केला. पटला असेल तर या व्हिडिओला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.